विठ्ठल विठ्ठला बसलेली मंडळी धन्यवाद धन्यवाद क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नासिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू भरोनी राहू नासिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ
सावधान समचरण सरोजम सांद्र नीलांबुदापम जगननिहित पाणिं मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथमन मन वा 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 पांडुरंगा करू दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबा सद्गुरुदास तुका त्यांच्या गावी केला वास तयासेन सायुदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदम भोज तेजस प्रदिक प्रदेशम विदिंद्रादिदैवे सदा स्तूयमानम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची
त्रैगुण्यं महाशूरं ब्रह्म विष्णु महेश्वरं महापापं हरं देवं तं सूर्यामि प्रणमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो नीज चरणा। अहो स्वामी तुक या देवा, यावरी नका करू अभी। क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार। भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य वारकरीमान्य जगतमान्य भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड जिजवणारे, जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे, विश्व उद्धाराचं स्वप्न मनास वेळगून अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे, आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, पत्नीने आपल्या पतीचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, नवल या ते एकेकाळच्या कट्टर वैर्याने म्हणावं। वैरी असला म्हणून काय झालं, शत्रू असला तरी तो देवाचा अवतारे। मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी ज्यांची कीर्ती चराचरी, जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जीवनाचं सार्थक होण्याच्या दृष्टीने केलेले अनमोल मार्गदर्शन म्हणजे आजचा अभंग। पुढे सरका, थोडं माग बसायला जागा नाही, माग गर्दी करू नका, पुढे सरका, पुढे सरका। तो मी उठा हा या पुरुष मंडळी ह्या साईडला या, सगळी या या कॅमेऱ्याच्या इकडे या। हा पुढे आलं तर विठाला विठाला विविध विकास सोसायटीचे माजी चेअरमन वैकुंठवासी
गुलाबराव दिनकर सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा या परिवाराने आयोजित केलाय. दृष्ट लागाय सारखं निवेदन केलंय. वरती वैकुंठवासी गुलाबराव दिनकर सोनवणे यांच्या आत्म्याला समाधान होत असेल, त्यांच्या जवळ येऊन यक्ष किन्नर जपी तपी संन्यासी म्हणत असतील, हो गुलाबराव, काय कर्म केलं हो तुम्ही. आज वर्ष झालं तरी तुमच्यासाठी एवढा मोठा सोहळा खाली मृत्यू लोकात चालू आहे. तुमच्यासाठी अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे. खूप चांगलं जीवन तुम्ही केलं हो, जगलं हो. खूप चांगलं जीवन तुम्ही जगलं. गेलेली माणसं परत येत नाहीत बाबांनो, पण चांगल्या माणसाच्या आठवणी येतात. आठवणी रडवतात, आठवणी हसवतात, शेवटी राहतात त्या आठवणीच. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगामध्ये कीर्ती राहील असं कर्म या ठिकाणी केले आहे. एक सांगू तुम्हाला, मेल्यावरही किती दिवस जिवंत राहायचं हे आपल्या कर्मावर आहे. जिवंत असताना ज्यांनी समाजाची सेवा केली, सोसायटीद्वारे अनेकांना न्याय मिळवून देण्याचं काम वैकुंठवासी गुलाबराव दिनकर सोनवणे यांनी केलं. म्हणून आज वर्ष झालं तरी त्यांच्यासाठी सोहळा आहे, त्यांच्यासाठी हा जनसमुदाय जमलाय, त्यांच्यासाठी भजन आहे. आणि भजन कुणासाठी नाही, भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. चांगलं जीवन जगून गेले. पाठीमागे त्यांच्या परिवारामध्ये पत्नी आहे श्रीमती शैला गुलाबराव सोनवणे. या माऊलीला आठवण येत असेल, ज्याच्यासाठी माय बापाला घरदार सगळं सोडून आले, तो आयुष्याचा जोडीदार, आयुष्यभर एकत्र राहायचं म्हणून ठरवलं होतं, पण तो माझ्या अगोदर निघून गेला. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, पण अर्ध्यावरती डाव मोडला. अधुरी राहिली कहाणी, अधुरी राहिली कहाणी. मुले आहेत श्री निखिल गुलाबराव सोनवणे, विद्यमान सदस्य सोसायटीचे. त्याचबरोबर मुली आहेत सौ दीपाली काटकर, सौ वैशाली काटकर. आज निखिल दादाला, दीपाली ताईला, वैशाली ताईला आठवण येत असेल. आज समजा आहे, पण आमचा बाप आमच्या नजरेला दिसत नाहीये. निखिल दादा म्हणत असेल, आमच्या जीवनाचा आधार, ज्यांनी प्रत्येक संकटामध्ये सावली सारखं आम्हाला सावरलं, आमच्या डोक्यावर छत्र धरलं. पावसाळ्यामधला छत्री झाला आमचा बाप, उन्हामधली सावली झाला आमचा बाप, थंडीमध्ये उबदार शाल झाला आमचा बाप. असा बाप आज मात्र दिसत नाहीये, असा बाप दिसत नाहीये. दीपाली ताई, वैशाली ताई म्हणतील, आज माहेरला आल्यानंतर आमची वाट पाहणारा आमचा बाप आम्हाला दिसणार. हे दुःख सहन करण्याची ताकद मुलांना मिळो. पुतणे नितीन दादा, सचिन दादा, केतन दादा, नितीन सोनवणे, सचिन सोनवणे, केतन सोनवणे, वैकुंठवासी गुलाबराव दिनकर सोनवणे यांचे पिताश्री आज जरी हयात नसले तरी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे,
नवे नव्हे कीर्तनकार होते हो. समाजाला प्रबोधन करण्याचं काम. दाता तोचे जाना नारायणा स्मरवी. वैकुंठवासी दिनकर शंकरराव सोनवणे हे आज नाहीयेत, पण आपल्या मुलाबाळांना त्यांनी संस्कार लावले आणि त्या संस्कारावर चालत वैकुंठवासी गुलाबराव दिनकर सोनवणे यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली. पण आयुष्य संपल्यावर कोणी असो जावं लागतं बाबांनो. त्या न्यायाप्रमाणे ते सोडून गेले, पण त्यांची जागा तितक्या समर्थपणे निखिल गुलाबराव सोनवणे समाजाच्या सेवेचा हा व्रत पुढे चालवत आहेत. सर्व या परिवाराला दुःख सहन करण्याची ताकद मिळो. ग्रामस्थ शिंदेवाडी, आपतेष्ट सोनावणे, पापळ, खुटवड, तळेकर, काटकर, जाधव, गोळे, पांगारे परिवार सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. गेलेली माणसं परत येत नाही, चांगल्या माणसाच्या आठवणी येतात. अशा चांगल्या महात्म्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. का करायचं पुण्यस्मरण? का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे. माता पिता मरणे अंकितो तो दिवस. ज्या दिवशी आपले माता पिता गेलेला असतात ही वेळ खूप पवित्र आहे. ती वेळ सांभाळली का करायचं पुण्यस्मरण? त्यांच्या घरात आपण राहतोय, त्यांच्या जमिनीमधलं पिकलेलं आपण खातोय. जे काही दिलंय ते त्यांनी दिलंय आणि पूर्वजांनी दिलंय म्हणून त्यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. केलं की तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व कुळा. कल्याणाचा मार्ग या आणि म्हणून ही पवित्र वेळ चुकू नये. आणि म्हणून या मुलांनी अट्टहासाने पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी झान, ऐशे भावी ज्याचे मन, सुपुत्र तो जाण एक. आपल्या पित्याला वडिलाप्रमाणे समजून निखिल दादाने एवढा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. थोडा वेळ मी अगदी बोलणार आहे. इलेक्शनचा पिरियड चालू आहे. 12च्या पुढे अजिबात 1 मिनिटही जात नाही. अनेक मंडळी आपण या ठिकाणी वेळातला वेळ काढून उपस्थित आहात. थोडा वेळ मी बोलणार आहे. 12 पर्यंत 1ही मिनिट पुढे जात नाही. 12 पर्यंत सगळे संपलेलं असेल. सर्व अंगाचे कान करून या ठिकाणी सर्वांगाचे कान करून या ठिकाणी ऐकायचंय. ऐका. अनमोल किमतीचा नरदेह परमेश्वराने दिलाय आपल्याला. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खूप सायासाने हा जन्म आपल्याला मिळालाय बाबांनो. वाढा सायासे मनुष्य जन्म, वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा. वाढा सायासे मनुष्य आर्यन महाराज पुरुषार्थ कावाया तोडावा. व्याला पुरुषार्थ तुकावाया दौडावा. आपणी काया वचन मुरारी ओळवावा. काया वाचा
कोटी उदारी मुलगावा प्रत्येकात करोड लोक वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा वियाला पुरुषार्थ तोकावा या दौडावा अनमोल किमतीचा हा नरदेह आपल्याला मिळालाय दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना कोणत्या टायमाला देह निघून जाईल काही भरोसा नाही बाबांनो हे मानवी जीवन पराधीन आहे राम प्रभू जगाचा मालक आहे पण मानवी जन्मामध्ये आलेलं प्रत्येक भोगाला सामोरे जावं लागतं बाबांनो प्रत्येक भोगाला आपल्याला सामोरे जावं लागतं राम प्रभू जगाचा मालक आहे पण सकाळी सांगितलं राघवा राघवा राजगादी पण संध्याकाळी कळालं ज्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे त्याच रात्री कळालं वनवास वल्कले परिधान केली आणि जगाचा मालक जंगलाच्या दिशेने निघाला तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी अरे राजाची मुलं होती पण जावा लागलं वनवासाला लेख कोणाला चुकला नाही बाबांनो विधी ना तेरे लेख किसे के विधि ना तेरे लेख किसे के समझ में आते हैं समझ में आते हैं एक राजा के राज दुलारे वन वन फिरते मारे मारे सबके कष्ट मिटाने वाले अरे ऐका ऐका सगळ्यांना जन्म देणारा सगळ्यांचे कष्ट मिटव
हसवणारा सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते कष्ट उठाते विधि ना तेरे लेकर किसी के विधि ना तेरे लेकर किसी के सगळ्यांचे घर निर्माण करणारा तो विश्व निर्माण करणारा तो पण जंगलामध्ये पर्णकुटीमध्ये राहण्यासाठी पानं पानं गोळा करतोय काय मानवी जीवन बांधलेलं आहे पाहना पत्ता पत्ता तिनका तिनका पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़त जाते जोड़त जाते महला के वासी जंगलों में कुटिया बनाते कुटिया बनाते पत्ता पत्ता तिनका तिनका याचा अर्थ मानवी जीवन पराधीन आहे बाबांना दैव जात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा गेले माझे गुलाबराव कारण प्रत्येकाला दैवाप्रमाणे जगावं लागतं बाबांना दैव जात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा म्हातारपण आणि मृत्यू याच्यापासून कोण वाचलंय बाबांना कोणाला सुटका नाही जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात जरा जरा मरण यातून सुटला जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला काय कोणी जीवनात अरे दुःख मुक्त जगला काय कोणी जीवनात काय 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 शोक करीसे वेड्या स्वप्नीच्या घराचा पराधीन आहे जगते मानवाचा पराधीन आहे जगते मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा मानवी जीवन हे पराधीन आहे बाबा मृत्यू आल्यानंतर जावं लागतं कोणी कितीही मोठा असू द्या पण त्या मृत्यू यायच्या अगोदर माणसाने असं कर्म करावं असं कर्म करावं आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची बुरे कीर्ती मागे 50-100 वर्षाचं आयुष्य इतकं चांगलं जगा भक्ती भक्ती म्हणजे काय बाबांनो चांगलं कर्म करायचं आपल्या वागण्यामुळे कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या नाहीत पाहिजे चालताना असे चाला 4 लोक तुमच्या पाठीमागे चालली पाहिजेत बोलताना असं बोला लोकांनी तुमचा शब्द झेलून घेतला पाहिजे माऊली म्हणतात साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे बोल बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल बोडोले देवाला आपल्या बोलण्याचा आनंद व्हावा
अरे आपल्या बोलण्याने आपल्या कुटुंबातली माणसं आपल्या बरोबर राहत नसतील, कुटुंबातली माणसं जर आपल्यापासून दूर जात असतील, तर देव काय खाक जवळ येणार आहे का आपल्या जवळ? ज्याने हे मूग दिलंय, जीभ दिली, चांगलं बोलण्यासाठीच वापरावी. एक सांगू तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला वाईट बोलताना माणूस सगळं विसरतो, पण वाईट बोललेले शब्द कधी विसरत नाही बरं का. एखादा वार केला अंगावर तर तो औषधाने किंवा दवाखान्याने डॉक्टरच्या प्रयत्नाने भरून काढता येतो, पण जिभेने बोलून केलेला वार मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत कोणता जीव विसरत नाही. आठवत असतं त्याला, त्या त्या वेळेला मला असं असं बोलला होता, असं बोलला होता. माणूस बोललेलं कधी आठवत नाही बाबांनो. म्हणून चांगलं कर्म करा. हा नरदेह परत परत नाही बाबांनो. आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला लाखो माणसं भेटतील, प्रत्येक माणूस वेगळा, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी. बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते. नातं नवरा बायकोचे का असाना भांड्याला भांडे लागतच असते. पटले जरी नाही, गाडी मात्र हाकायची असते. बोलणे बंद करून वाद करून संसाराचे गणित चुकायचे नसते, संसाराचे गणित चुकायचे नसते. अनमोल किमतीचा हा नरदेह आपल्याला मिळालाय. असं जगा, असं जगा, आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे बाबांनो. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल शिकाली. 4 प्रश्न आहेत. पाण्यापेक्षा पातळ काय, भूमीपेक्षा जड काय, अग्नीपेक्षा जाळणार काय, आणि काजळापेक्षा काळ काय. उत्तर ऐका. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे, भूमीपेक्षा जड पाप आहे, म्हणून माणसाने पाप करताना घाबरावं. अग्नीपेक्षा जाळणारा राग आहे, आणि काजळापेक्षा काळा कलंक आहे. काजळ लागलं तर पुसता येतं, पण एकदा का जीवनाला कलंक लागला तो पुसता येत नाही बाबांनो. मरायचंय सगळ्यांना, पण कलंकित होऊन मरू नये. ऐका ऐका, खूप पुण्यवान आत्म्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण जमलोय. थोडा वेळ, माझा 25 मिनिटं माझे भक्त राहिलेत. ऐका ऐका, परत परत हा नरदेह नाही बाबांनो. इतकं चांगलं जगावं, इतकं चांगलं जगावं. आपण गेल्यानंतरही आपल्या कीर्तीचा सुगंध पाठीमागे राहिला पाहिजे बाबांनो. आपल्या कीर्तीचा सुगंध पाठीमागे राहिला पाहिजे. तुम्ही किती कमवलंय, किती पैसा कमवलाय, याचं गेल्यानंतर काही मोजमाप होत नाही हो, काही होत नाही. श्वास संपला, सगळं विसरलं जातं. किती प्रॉपर्टी होती, किती कोटी होते, काही नाही. 5-6 दिवसापूर्वी ज्यांचं निधन झालं, या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब. आम्हा पैसा होता, करोडोनी इस्टेट होती, विमानामध्ये म्हणू शकले असते, ए काळा उपमुख्यमंत्री आहे रे मी महाराष्ट्राचा, मला आणखी काही दिवस जगायचंय रे, मला थांबायचंय रे. हे बघ, तुला 50 कोटी रुपये देऊ का? नाही हो, नाही तो घेत. ए मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, रिश्वत सुद्धा ते घेत नाहीत. जावा लागलं, पण ते गेल्यानंतर त्यांनी किती प्रॉपर्टी कमवली याचा विचार आज 6 दिवस झालं तरी कुणी केला नाही. पण गोर गरिबासाठी दाहून जाणारा माणूस होता. बाकीचं सगळं लोक विसरली, पण गोर गरिबासाठी, प्रत्येकाच्या सुखदुःखासाठी धावत जाणारा माणूस म्हणून लोकांनी नाही हो विसरलं. अरे एवढ्या 7-8 दिवसामध्ये माझं असं कीर्तन नाही की ज्या जिल्ह्यामध्ये मी गेलो नाही. मी पार अमरावतीला गेलो, मी जालन्याला गेलो, मी नाशिकला गेलो, परभणीला गेलो, पण असा चौक नाहीये प्रत्येक जिल्ह्यातला की जिथं त्यांचा फोटो नाहीये. ऐका ना, प्रत्येकाच्या हृदयाला हळहळ करून जाणारी ही गोष्ट. नेहमी वेळेत पोचणारा माणूस काळाने अवेळी नेला हो, काळाने अवेळी नेला. ऐका ऐका ऐका, काळ आल्यानंतर कोणाला सोडत नाही बाबांनो. पण मला हे सांगायचंय, तुम्ही मेल्यानंतर ना तुमची प्रॉपर्टी कोणी विकत घेतं, पण तुम्ही आयुष्यभर कसं वागला याचा विचार मात्र होतो बरं का, याचा विचार होतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं कर्म करा, जेणेकरून आपण गेल्यानंतर आपल्यासाठी कुणीतरी असं पुण्यस्मरण ठेवलं पाहिजे.
आपल्यासाठी कुणीतरी रडलं पाहिजे, आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या पाहिजेत. पुढं सारखं मागं बसायला जागा नाही. आजी या ना हो पुढे, या 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 या, तुमच्या नातवाचंच कीर्तन आहे, या आजी या. मागं बसायला जागा नाही. झालं माझं 20 मिनिटात मी बरोबर थांबतो. डॉक्टर साहेब वेळ. हा बडबड करू नका, बडबड. फक्त बडबड करू नका. हा, आलो. अनमोल किमतीचा हा नरदेह मिळालाय. क्षण वाया चाललाय. हा क्षण गेलेली वेळ परत येत नाही बाबांनो. हा जन्म सायासाने मिळालाय, दुर्लभ आहे. मी सुरुवातीला सांगितलं, एक एक सेकंदाची किंमत लय मोठी आहे बाबांनो. एकदा वेळ आली ना, किती कोट्याने रुपये दिलं तरी ती वेळ परत मिळत नाही बाबांनो. मेरू तुल्य सुवर्ण पृथ्वी दिदलिया दान, न मिळे क्षण एक नरदेह. मेरू तुल्य सुवर्ण किती आज सोनं 1,00,000 कितीवर गेले? 1,40,000 का? 1,60,000. बघा आमच्या आईने कसं पक्क सांगितलं. 1,60,000 गेलंय. पण पृथ्वी एवढं सोनं जरी दान दिलं ना, पण एक क्षण जगायचंय म्हटलं तरी, एवढं सोनं दिलं तरी इतकी किंमत आहे सोन्याची. पण एक क्षण सुद्धा आपल्याला जास्त मिळत नाही. इतका अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला मिळालाय. कुणी कशाच्या मार्गाने घालवतय वाया, कुणी कशाच्या मार्गाने वाया घालवतय. कुणाचं 50 झालंय, कुणाचं 60 झालंय, कुणाचं 70 झालंय. पण हा देह त्या परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी मिळालाय. म्हणून संत सांगतात, भजनी विक्षेप तेची पै मरण. झांब शिंक तेवढा वेळ वाया गेला. शिंक जांभळी शिंक झांबळी खोकला खोकला तेवढा वेळ वाया गेला. संत सांगतात, शिंक आली, जांभळी आली, तरी तेवढा वेळात नामस्मरण करता यायचं नाही, तो वाया गेला. याचाच अर्थ क्षणाक्षणाला त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्याला विसरलं ना, लय मोठी हानी आहे बाबांनो. कधी घाडव झालो, कधी बैल झालो, कधी नालीतला किडा झालो. एक एक योनी कोटी कोटी फेरा. या जीवनात उद्धार त्याच वेळी होतो ज्यावेळी जन्म दिलाय त्याची आपण आठवण करतो. त्याला विसरलं की आपले लचके तोडायला हे मायाजाळ बसलेलंच आहे. पूर्वीच्या काळामध्ये लग्न व्हायचं, लक्ष देऊन ऐका, पण मुलगी पाहायला जायची. आता काळ बदललाय बाबांनो, पण पूर्वीच्या काळी मुली पाहायला जायचंय. एवढं उदाहरण आज वैकुंठवासी गुलाबरावजी सोनवणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त घरी घेऊन जा. देवाला विसरल्यावर काय होतं? पूर्वीच्या काळी मुलगी पाहायला जायची, गाड्या नसायच्या. त्यावेळी कशाने जायचे? बोला ना जुनी माणसं, कशाने? बैलगाडीने जायचं. पाटलाच्या मुलाचं लग्न ठरवायचं होतं, पाटलाने बैलगाडी जोडली. ऐका ऐका, घरातली प्रतिष्ठित 4 माणसं त्या बैलगाडीमध्ये बसली, महिला 2-3 बसल्या. ऐका ऐका ऐका, आणि निघाली ओ बैलगाडी मुलगी पाहण्यासाठी. ऐका ऐका ऐका, खूप वेळ प्रवास झाला. 25-30 किलोमीटरचं अंतर होतं. गाडी 15-20 किलोमीटर आल्यानंतर बैलगाडीच्या खालून काहीतरी फुफुसण्याचा आवाज येतोय. पाटील खाली उतरला. कशाचा आवाज येतोय खालून? पाहिलं पाटलाने की आपल्याच घरातलं ज्याच्यावर अतिशय जीव आहे ते राजा नावाचं कुत्र सुद्धा बैलगाडी खाली चालत आले. त्याचा फुफुसण्याचा आवाज येतोय. वरती घेतलं त्याला. राजा, कशाला रे आलास इतक्या लांब बाबा? नव्हतं यायला पाहिजे. इतक्या दूर चालत चालत आलास, बघ ना तुला दम लागला का नाही? त्या कुत्र्यावर प्रेम होतं, प्रेम होतं. कुत्र्याला उचलून घेतलं मांडीवर, डोक्यावरून हात फिरवला, बैलगाडीमध्ये बसायला घेतलं. चल बरं, आता आलायस ना तर चल. पाटील
जिथं मुलगी पायचा कार्यक्रम आहे त्या घरी आला. व्याही बुवानी हात जोडले, सन्मान केला आणि सर्वांचं पाय धुण्याच्या हेतूने सर्वांना या ठिकाणी लाईनने उभं केलं. एक एकाचं पाय ती मुलीकडची लोक धुतायत. सगळ्यांचं पाय धुतलं. पण पाहुणे मंडळी बरोबर कुत्र आलंय म्हणून कुत्र पाहुण्याचंय म्हणून कुत्र्याचं सुद्धा पाय धुतले. ओ पाहुण्याकडचं कुत्र आहे. एवढंच नाही, सगळ्यांना गंध लावले. अरे कुत्र सुद्धा पाहुण्याकडचं आहे म्हणून कुत्र्यालाही गंध लावला. घरामध्ये नेलं, सगळ्यांना बसायला दिलं. पाहुण्याबरोबर कुत्रा आलंय म्हणजे आपला पाहुणाचे, कुत्र्याला सुद्धा बसायला टाकलं. सगळ्या पाहुणे रावळ्यांना, पाटील मंडळींना चहा दिला, पण कुत्र्याला दूध दिलं. यथायोग्य सन्मान झाला, बोलणं वगैरे झालं. कुत्र आनंदाने ते वैभव भोगत होत. मालक, अहो तुमच्या संगतीत म्हणून एवढा माझा थाट आहे हो, आमची कुत्र्याची जात. पण तुमच्या संगतीमध्ये राहिलो, किती हो मोठा थाट चाललाय आमचा, किती मोठा थाट चाललाय. मालक मालक मालक. जेवणाची तयारी केली, पोळीचा स्वयंपाक. कुत्र्यासाठी पाहुणे रावळ्याचं कुत्र आहे, मुलाकडचं कुत्र आहे म्हणून त्याच्यासाठी विशिष्ट खाद्य प्रकारे आणण्यात आलं. कधी कुत्र्याने खाल्लं नव्हतं असं खाद्य. आनंद वाटला. जेवण झालं. ऐका ऐका, पाण्याचा कार्यक्रमही आवरला होता. मुलाला मुलगी पसंत झाली होती. आता ठरवण्याचं काम चालू होतं. गप्पा गोष्टी चालू होत्या. कुत्र्याने पाहिलं, महत्वाच्या गप्पा गोष्टी चालल्या. चालू द्या यांच्या, आपण आलोय जितक्या लांब तर थोडं आपल्या बावकीला भेटून येऊ. 25 किलोमीटर लांब आलं होतं. सोडलं हो मालकाला. मालकाला सोडल्यावर काय होतं याच्यासाठी सांगतोय हो मी. आणि आपल्या भावकीमध्ये रमलं. आता भावकीमध्ये रमल्यावर एका कुत्र्याला दुसऱ्याची गती सहन होते का? या गल्लीतून त्या गल्लीत, या गल्लीतून त्या गल्लीत. मग गल्ली गल्लीतली कुत्र भुंकाय लागली. कोणतरी नवीनच आलंय आज आपल्या वार्डामध्ये, आपल्या वार्डात येऊन हवा करतय. सगळी कुत्र जमली, 10-15 कुत्र जमली. बाबा 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 बाबा. आणि जी माग लागली महाराज, लांब पळवलं त्याला. लांब पळवलं तो वरतं 25 कुत्री गावची जमा झाली. कोणी यायचं त्याच्या अंगावरचा लचका तोडायचं. 15-20 कुत्र्यांनी आले. अंगावर अशी जागा ठेवली नाही की जिथून रक्त येत नाहीये. अंगावर अशी जागा ठेवली नाही की जिथून रक्त येत नाहीये. ऐका ऐका ऐका, डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. मालकाच्या सानिध्यात होतो. काय थाट होता. पण भावकीत रमायला आलो. जगाच्या नादी लागलो. मरणार आता आपण, मरणार आपण, मरणार. ऐका 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 ऐका, खूप वेळ झालाय तरी कुत्र काय आहे नाही. पाटलाच्या जीवा भावाचं होतं कुत्र. पण पाहुण्याच्या घरी किती वेळ थांबावं. पण पाटलाने व्याही बुवांना हात जोडला. यावा काय व्याही बुवा, जातो आता. तुमच्या घरी किती वेळ थांबणार. थांबायचं कारण अनेक विषय बदलत होतो. एकच कारण होतं, आमच्या जीवा भावाचं कुत्र आमच्या बरोबर आलंय हो. आतापर्यंत इथं होतं, कुठं गेलं काय माहित नाही हो. त्याची वाट बघत होतो. पण किती वेळ तुमच्या घरी थांबणार. जातो व्याही बुवा. पण एक विनंती आहे, लागली तर काय खर्च होईल ते हो द्या. एखादी सेपरेट बैलगाडी करा, पण आमच्या कुत्र्याला परत पाठवा हो. पाठवून द्या. आमची नातवंड त्याच्याशिवाय राहत नाही तो. आम्हाला सुद्धा त्याच्याशिवाय करमणार नाही. ऐका ऐका, पाटील निघून आला घरी. संध्याकाळचे 9 वाजलेत. अरे राजा कसा येत नाही, कुत्र कसं येत नाही. संध्याकाळचे 12 वाजलेत. 1 वाजले तरी कुत्र येत नाहीये. झोप लागत नाहीये पाटलाला. या कुशीवरून त्या कुशीवरून. तेवढ्यात रात्रीच्या 2 वाजता भुंकण्याचा आवाज दरवाजावर आला. राजाचाच आवाज ओळखला मालकाने. दरवाजा उघडला. पाहिलं तर कुत्र्याने मालकाच्या पायरीवर येऊन आपली मान टाकली होती. अंग रक्ताने भरलं होतं. डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या. राजा कुठं होतास रे. काय रे अवस्था करून घेतलीस. कसं काय रे. त्यावेळी डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. मालक, वाईट वाटून घेऊ नका. चूक माझी आहे.
मालकाला सोडलं म्हणून आज ही माझ्यावर वेळ आली. मालक जोपर्यंत तुमच्या सानिध्यामध्ये होतो, तुमच्या बरोबर होतो, तुमचे पाय धुतले हो, पण तुमच्या सानिध्यात मध्ये म्हणून माझेही पाय धुतले. मालक तुम्हाला गंध लावला, मलाही गंध लावला हो. मालक तुम्हाला बसायला दिलं, मलाही बसायला दिलं. मालक तुम्हाला चहा दिला, माझ्यासाठी दुधाची व्यवस्था केली हो, कारण तुमच्या सानिध्यामध्ये होतो. चांगला थाट झाला तुमच्या बरोबर. पण तुम्हाला सोडून ज्यावेळी या भावकीमध्ये रमायला गेलो, या जगामध्ये रमायला गेलो, अंगावर जागा नाही की जिथून रक्त येत नाही. एकच सांगेल मालक, तुमच्या घरची भाकर खाली आम्ही, आमची कुत्र्याची जातना, ज्या घरची भाकर खाली त्या भाकरीला बैमान होऊ नये म्हणून मालक, म्हणून प्राण सोडायला तुमच्या दरवाजात आलो. एकच सांगेल या मृत्यू लोकातल्या जीवाला की मालकाला विसरू नका. मालकाला विसरून जर जगाच्या नादी लागाल तर एक दिवस हे जग लचके तोडल्याशिवाय राहणार नाही आणि तळमळून मरण्याशिवाय पर्याय नाही. मालक जातो, फक्त एवढा मोठा संदेश जगासाठी देईल, मालकाला सोडलं तर तुमचे हाल हाल होऊन शेवट होईल. मालकाला विसरू नये, मालकाला विसरू नये. कुत्र्याने प्राण सोडला. ऐका, दृष्टांत माझा संपला. तो परमेश्वर आपला मालक आहे. आपण आलोय हो या जगामध्ये राहायला, पण भजन करण्यासाठी आलोय. जोपर्यंत त्याच्या सानिध्यात राहून भजन करणार, जगातलं कोणतं दुःख तुम्हाला दुःख देऊ शकत नाहीये. तुम्ही त्याच्या चिंतनात राहून जर जीवन जगलात, कोणती गोष्ट तुम्हाला दुःख देणार नाही हो, कोणती गोष्ट तुम्हाला दुःख देणार नाही. आणि त्याच्या सानिध्यातल्या चिंतनाची ताकद, एक दिवस तुम्ही या भवसागरातून तरुण गेल्याशिवाय राहत नाही, तरुण गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐका, त्या मालकाला मात्र विसरू नका. त्याला विसरलं तर चुकली यावर मग फेरा पडे, आणि जर नाही विसरला तर बाबांनो या भवसागरातून पार होतात. म्हणून जर देवाच्या मार्गाने कोणी जात नसेल तर विचार करा, विचार करा. अरे विचार प्रधान जीवन आहे मनुष्य जीवन. ऐका ऐका बाबांनो, या मार्गाने खूप निघतात. असतेची महापुरी रिगता ती कोट्यावरी, पर प्राप्तीच्या पहिले थडी विपाईला असे. ऐका ऐका, अनेक जण या मार्गाने जातात, पण एखादाच त्याच्यापर्यंत जातो. बाबांनो, किती दिवस मोठेपणा करायचा, घरी रांडा परे मरती उपासी, पण सांगे लोकापाशी थोरपण. किती दिवस मोठाडपणात जगायचं बाबांनो. मी असा आहे, मी तसा आहे. वरती तसलं काही चालत नाही बाबांनो. तुम्ही भक्ती किती केली, भजन किती केली, याचा विचार होतो बाबांनो. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता मोजू नये. तो का म्हणे येथे भजन प्रमाण. अरे काय थोरपण जाळावे ते, म्हणून थोरपण विसरा. तुम्ही कोण येते विसरा. जोपर्यंत तुम्ही कोण येते विसरत नाही ना, तोपर्यंत, आणि विचार करून भजन करत नाही ना, तोपर्यंत भवसागरात तरुण जाऊ शकत नाही बाबांनो. पण आपल्याला सारखं वाटतं मी हाय, मी तोय, मी हाय तोय. एक जण राजाला भेटायला चालला. शिपायांनी दरवाज्यातच अडवलं. काय रे, कुठे झाला? मला राजाला भेटायचं, वजनात बोलायचं. राजाला भेटायचे. राजा का काय सामान्य आहे का? डायरेक्ट निघालाय राजाला भेटाय. तू काय अपॉइंटमेंट वगैरे घेतली का? हे म्हणलं अपॉइंटमेंटची काय गरज आहे आपल्याला? शिपाई म्हणला तू काय पिऊन बिऊन आहेस का? पिये वगैरे आहेस का राजाचा? पिये मैं उससे भी बडा हूं. शिपाईला वाटलं त्याच्यापेक्षा मोठं काही काहीजून. मग तू काय महत्वाचा सैनिक आहे का एखादा? सैनिक, मैं उससे भी बडा हूं. मग तू काय सरदार आहेस का? सरदार, मैं उससे भी बडा हूं. मग तू काय राजा बीजा आहेस का एखाद्या नगरीचा? राजा, मैं उससे भी बडा हूं. शिपाई म्हणला हा लईच कोणतरी मोठा दिसतोय. मग तू काय राजाचा गुरु बिरू आहेस का? गुरु, मैं उससे भी बडा हूं.
तो शिपाई म्हणला मग तू काय देवबीव आहे का? तुम भगवान बिगवान हो क्या? भगवान मैं उससे भी बड़ा हूं. शिपाई म्हणला भगवान से बढ़कर कुछ भी नहीं. हा वही हूं मैं, कुछ भी नहीं. ज्यावेळी आपली अवस्था कुछ भी नाही, मी काहीच नाही होईल आणि काहीच नाही होऊन ज्या परमेश्वराला सलेंडर होऊन त्याचं चिंतन करेल, भजन करेल, प्रत्येक क्षणाला भजन करेल, आपला बेडा पार घ्यायला राहणार नाही. म्हणून विचार करा. किती वय झाले कुणाचं? अरे वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, बालकाच्या देही समानतो. म्हणून म्हणून क्षण क्षण वाया चाललाय. क्षणोक्षण हाची करावा विचार, 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 क्षणोक्षण हाची करावा विचार. करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. एकदा प्रेमाने सगळ्यांनी हातवरती करा. बरोबर 5 मिनिटात थांबतो. वा 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 वा. एक साथ वैकुंठवासी गुलाबराव दिनकर सोनावणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आलात. हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली. एक टाळी. एक एक धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. श्रेष्ठ विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू.
भव सिंधू, भव याचा अर्थ आहे संसार सागर. बसा का भव म्हणजे खाली बसा जरा. संसार आणि सिंधू म्हणजे सागर. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे कलदुस्तारे कृपया पारे हरे मुरारी. पण तुम्हाला याच्यातून तरायचं असेल तर देवाच्या दिशेने चाला. तो देव कमरेवर हात ठेवून उभा आहे. प्रमाणम भवाब्दे हृदम मामकाना नितंभाकराभ्याम द्रुतो येन तृष्ट विधातुर्वसते द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रमाण देऊन सांगतोय वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. म्हणून कोणत्या टायमाला देह निघून जाईल काही भरोसा नाही बाबांना. हे उष्ण मिळाले. देह हा पाचाचा आणि लाभुसना शेकी ज्याचा त्याला देने लागे. जिंदगी ये किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत काम ना आएगी दौलत ना ताकत. छोड़ कर तेरी ऊंची हवेली घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बाप बेटे भाई भतीजे तेरे साथी है सब जीते जीते. अपने आंगन से टलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा. ये किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल याशी काळबा खाईल यासी काळबा खाईल. हे शरीर ज्याच्यासाठी आयुष्यभर करुणा इथे करतोय ते शरीर नासके इतकं नासके. या शरीराला 9 छिद्र आहेत. पण कोणत्या तरी छिद्रातून चांगलं बाहेर येतंय का? सगळ्या छिद्रातून काहीतरी घाणच येते. कानाचं छिद्र पहा, नाकाचं छिद्र पहा. प्रत्येक छिद्रामधून 9 छिद्र आहेत या शरीराला. प्रत्येक छिद्रातून बाहेर हीच येतंय. अरे किती गुलाबजाम खा नाही तर रबडी पिया पेलेली घाण होऊनच बाहेर पडते. इतकं नासकय. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हा बाबांनो. हा त्या परमेश्वराला विसरू नका. मग त्याला न विसरण्याकरता एक पर्याय आहे. संगत चांगल्याची करा बाबांनो. संगत तुम्ही वाईटाची केली एक दिवस तुमचं वाईट होणार. संगत तुम्ही वारकरी माणसाची केली टाळकरी माणसाची केली तर हिरामन महाराजांसारख्यांची संगत केली तर एक दिवस तुम्ही टाळ घेऊन उभं राहणार. संगत एक दिवस तुम्ही पिणाऱ्याची केली तर एक दिवस तुम्ही पिणार. संगत संत नकी करले जन्म का. संगत संत नकी करले संगत संगत की करले जीवन का सार्थक कर
संगत चांगल्याची करा. संगत तुम्ही वाईटाची केली तर दुर्जनाचं खायला जरी पंचपक्वान्न असलं तरी खाऊ नये. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. ज्याचं अन्न खालंय तशीच बुद्धी होती. आपण किती किती जणांचं खालंय एवढ्या 15 दिवसात तर काय बोलायलाच नको. आचारसंहिता आहे ना. बरोबर झालं झालं संपलं माझं. पण संगत चांगल्याची केली की चांगलं होतं. या अर्ध्या मिनिटाचं उदाहरण सांगतो बरोबर सांगतो. कावळ्याची संगत केली की तुमचा घातच होणार. एक दिवस कावळा राजहंसाच्या घरी गेला. राजहंसाचं झाड जंगलामध्ये भलं मोठं झाड आणि तिथं राजहंसाचं घर. कावळा त्याच्या घरी आला. अरे काय राजहंसा घर आहे. चांगली या ठिकाणी यथायोग्य स्तुती केली राजहंसाची. चांगल्या गप्पा चालू होत्या. पण त्या देशाचा राजा शिकार करण्यासाठी जंगलामध्ये आला होता. दुपारचं ऊन लागतंय म्हणून सावली घेण्यासाठी नेमकं ज्या झाडावर राजहंसाचं घर आहे त्या झाडाच्या खाली विश्रांती घेण्यासाठी आला. आपल्या शिपायाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि राजा झोपी गेलाय. पण राजा झोपी गेलाय. राजाची झोप थोडीशी मोडत होती. ऐका राजाची झोप मोड होत होती. कारण कशामुळं? पानांच्या फटीमधून ऊन येत होतं. राजा खाली झोपला होता. चांगली झोप लागली होती. राजहंसाला आनंद झाला. अरे राजा माझ्या घराला आलाय. पण पाहतोय किती छान झोपलाय. पण झोप मोड होती. पाहिलं राजहंसाने पानांच्या फटीमधून ऊन येतंय आणि ते राजाच्या तोंडावर पडतंय. अरे आपल्या घराला आलाय. या देशाचा राजा आहे. गप्पा बंद केल्या राजहंसाने आणि पंख वरती केले. येणारं ऊन आपल्या अंगावर घेतलं आणि राजाच्या तोंडावर सावली धरली. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं. पण हेच कावळ्याला आवडलं नाही. ज्यांचा कावळ्यांसारखा स्वभाव असतो त्यांना चांगलं करतानाच आवडतच नाही. कावळा म्हणला मी आलोय तुझ्या घरी आणि तू लागला समाज कार्य कराय. जातो मी माझा. रागाने कावळा निघाला. अरे बाबा थांब 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 थांब. अरे राजा आहे म्हणून सावली धरली. नाही नाही तुला माझी किंमतच नाही. मी जातो जातो म्हणून कावळा गेला. पण जाता जाता कावळ्याने आपला गुण दाखवलाच. विष्ठा केली. पांढरी विष्ठा त्या कावळ्याची आली 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 आली. राजा झोपलेला आणि राजाच्या तोंडावरच पडली. राजाला जाग आली. अरे कोण आहे? तो कावळा तर निघून गेलता. बिचारा राजहंस सावली धरत पंख वरती करून बसलेला. राजाला वाटलं यानेच विष्ठा केली असेल. बाण काढला रागाच्या भरात. बाण निशाण्यावर धरला. सोडला बाण महाराज. सुसू करत बाण आला. राजहंसाच्या उर्मी लागला. राजहंस खाली पडला. डोळ्यातून पाणी येतंय. प्राण सोडणारच होता. तेवढ्यात राजाने विष्ठा पाहिली. बरं झालं मेलास. अरे पण परत पाहिलं विष्ठा तर कावळ्याची. बाण तर दुसऱ्याला लागला नाही. काय रे विष्ठा तर कावळ्याची. कावळा आहेस का? राजहंस रडत रडत म्हणतोय नाहम काको. अरे रे पण कावळा समजून तुला बाण मारला ना रे. पाप केलं रे मी माझ्या जीवनामध्ये. पाप केलं पाप. त्यावेळी राजहंस रडत रडत म्हणतोय राजेसाहेब अजिबात वाईट वाटून घेऊ नका. याच्यात येत किंचितही तुमची चूक नाहीये. आज मी मरतोय. मी मरणार आहे. याच्यात तुमची चूक नाही राजेसाहेब. चूक माझी आहे. कारण जीवनामध्ये ज्याची संगत करायला नको त्याची संगत मी माझ्या जीवनामध्ये केली. म्हणून आज माझ्यावर मरायची वेळ आली. माझ्यावर मरायची वेळ आली. माझ्यावर मरायची वेळ आली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करण्यासाठी अनर्देह मिळालाय. सगळं करा पण परमार्थ करायला विसरू नका बाबांनो. अरे परमार्थासाठी अनर्देह मिळालाय. कुठं माझी एवढी मोठी इमारत आहे. मी आस आहे. मी ही आहे. मी तो आहे. किती दिवस मोठं पण असल्या मोठाडपणा जगून डोळ्यावर दूर असल्यासारखं जगू नका. जो भजन करील तोच मोठा आहे. त्याचीच किंमत आहे. वरती गेल्यावर तुम्ही हम्मी मानसाल. मी आमदार होतो. मी पंचायत समिती सदस्य होतो. मी जिल्हा परिषद सदस्य होतो. तसलं नाही वरती चालत.
तुम्ही भजन किती केलं याचं मोजमाप होतं. म्हणून इथं डोळ्यावर धूर आरल्यासारखं करू नका. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, खातो काळ वैकुंठवाशी गुलाबराव दिनकर सोनावणे आपल्यातून निघून गेले. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किती लक्ष देऊन तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. कधी वेळ संपला कळालंच नाही. आज त्यांच्या मुलांना आपल्या बापाची आठवण येत असेल. निखिल दादा, दीपालीताई, वैशालीताई यांच्यासाठी 1 मिनिट घेतो. बाप तो बाप असतो बाबांनो, बाप तो बाप असतो बाबांनो. ज्या घरातला बाप निघून गेलाय ना ते घर कोलमडतं बाबांनो, कोलमडतं. संकट येऊ द्या, आपल्या छातीवर झेलणारा बाप असतो. जिवंत असला ना त्या घराला शोभा असते. कोण्या पाप्याची नजर जात नाही त्या घराकडं, कारण त्या घराचा कर्ता जिवंत असतो. बाप करी जोडी लेकुराचे ओडी, आपली कुरवंडी वाळवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी. ऐका हो ऐका, शरीराचा मनका तुटला तर शरीर चालत नाही बाबांनो. तसंच घरातला बाप निघून गेला ना की घर चालणं कठीण असतं बाबांनो, घर चालणं कठीण असतं. ऐका ऐका, अरे जगामध्ये तुम्हाला नोकर बनवणारे भरपूर आहेत, माग पळवणारे भरपूर आहेत, पण तुम्ही मालक व्हावा हे फक्त तुमच्या बापा इतकं कोणाला वाटत नाही बरं का. आयुष्यभर झिजतो,
झिजतो सगळे नोकर बनवतात तुम्हाला, पण जाता जाता सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून तुम्हाला मालक बनवणारा बाप असतो बरं का. बाप असतो. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. बाप म्हणजे निशुद्ध जाग. रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे देहाकडे नेणारी शिडी. बाप म्हणजे संकटातून पार करणारी होडी. तिखट वागला तरी त्याच्या तिखट वागण्यात या आयुष्यभराची गोडी. तो म्हणजे बाप. तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक. बाप म्हणजे जगणं आपोआप. आयुष्याच्या समुद्रात कितीही लाटा आल्या, कितीही संकट आली तरी बाप जिवंत असल्यावर कितीही संकट आलं तरी पोराच्या डोळ्यातलं अश्रू स्वतःच्या हाताने पुसतो. ए पोरा, रडायचं नाही, डोळे पोस. आणखी तुझा बाप जिवंत आहे. आणखी तुझा बाप जिवंत आहे. असा एकदा बाप निघून गेला ना, कोणी किती मोठा असू द्या रडतो. कोणी किती मोठ्या पदावर असू द्या, बाहेरून आल्यावर घरात भिंतीला लावलेला बापाचा फोटो पाहिल्यावर रडायला येतं. म्हणून तुमचा बाप जर जिवंत असेल ना, अरे ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. तुमचा बाप जर जिवंत असेल ना, त्याची किंमत करायला विसरू नका बाबांनो. एकदा बाप मरून गेला ना, आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा, पण एकांतात तुम्हाला जर कोणी विचारलं ना की तुझी जीवनात सगळ्यात मोठी चूक काय, त्यावेळेस सगळ्यात मोठा लॉस काय, त्यावेळेस तो सांगेल माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लॉस माझा बाप मला सोडून गेला. आणि सगळ्यात मोठी चूक बाप जिवंत असताना कळला नाही. कधी प्रेमाने त्याला मिठी मारता आली नाही. जगाला मिठी मारत बसलो, ह्याच्या त्याच्या पाया पडत बसलो, पण बापाला मात्र प्रेमाने कधी मिठी मारता आली नाही. तुमचा बाप जिवंत असेल तर संपलंय माझं कीर्तन. कधीतरी शिरवळच्या बाजारामध्ये जा, 2500-3000 रुपयाचा महागडा कपडा घ्या. अरे आयुष्यभर तुमच्या बापानेच तुम्हाला कपडे घेतली. 2500-3000 रुपयाचा कपडा घ्या, टेलर का जा. टेलर एकच असतो बाबांनो. अरे तुमचा आमचा टेलर बदलतो, पण 50 वर्ष झालं तरी आपल्या बापाचा एकच टेलर असतो. त्या टेलरला सांगा, त्या टेलरला सांगा बापासाठी महागाचा कपडा आणलाय तेवढा शिवून दे. टेलर शिवलेला कपडा बापाजवळ नेऊन द्या. बापाला इतका आनंद होईल, इतका आनंद होईल, इतका आनंद होईल. अरे कपडा घालणं लांबच, तुमच्या गळ्यात पडेल. लय मोठा आशीर्वाद देईल हो तुम्हाला. आणि शिरवळकर, ज्यावेळी तुमचा बाप मारेल ना, त्यावेळी त्याच्या अंगावर पा तुमच्या कमाईतून घेतलेला कपडाच तुमच्या बापाच्या अंगावर असेल. असा बाप असतो. असा बाप निघून गेल्यावर खूप मात्र दुःख होतं बाबांनो, खूप दुःख होतं. ऐका ऐका, संपलंय कीर्तन बाबा, झालं की थोडा दम काढा. आजी मुलं म्हणत असतील आमचा बाप कसा होता. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कनख रकना, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगतो मनोनी घर झोपत कुशाल. उलाढाली करीतो बाप फक्त घरासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. म्हणत असतील ही मुलं, पतंगा रे पतंगा, जरासा थांबशील का. बाप आमचा देवा घरी, निरोप आमचा देशील का. आम्हा नाही आता बाप, आम्ही काय केले पाप. जगी ऐसा बाप व्हावा,
त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. पतंगा रे पतंगा, जरासा थांबशील का? बाप आमचा देवा घरी, निरोप आमचा देशील का? संपलाय कीर्तन.